गोमेवाडी गावचे सुपुत्र माननीय डॉक्टर श्री विजय गुलाबराव मोटे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न। गोमेवाडी गावचे सुपुत्र डॉक्टर श्री विजय गुलाबराव मोटे यांनी स्वतः लिहिलेले दुसरे पुस्तक यशस्वी होण्यासाठी हे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे। त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक 11/7/2024 रोजी दुपारी 3 वाजता चोंडेश्वरी मंदिर आटपाडी इथं संपन्न झाला। त्यांनी सामाजिक कार्याबरोबरच लेखक, कवी, गीतकार, दिग्दर्शक अशा अनेक क्षेत्रात नवनवीन प्रयोग उपक्रम करून नेहमी चर्चेत आपला जीवन प्रवास करत सतत कार्यरत असलेले बहुगुणी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे माननीय डॉक्टर श्री विजय गुलाबराव मोटे गोमेवाडीकर यांच्या दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन माननीय पद्मभूषण राम नाईक साहेब माजी राज्यपाल उत्तर प्रदेश आणि माननीय राजेंद्र देशमुख माजी आमदार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। त्यावेळी प्राध्यापक डॉक्टर कृष्णाजी इंगोले, प्राध्यापक डॉक्टर सयाजी मोकाशी, माननीय बाना धोंडोरे ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक सुनील दबडे ज्येष्ठ साहित्यिक, माननीय डॉक्टर रवींद्र शंकरराव खरात, माननीय विलास खरात सचिव साहित्यरत्न डॉक्टर शंकरराव खरात प्रतिष्ठान या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय। यशस्वी होण्यासाठी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या समारंभाचे उद्घाटन माहिती आहे। काही साहेबांना सविस्तर आहे त्यानंतर माननीय राजेंद्र देशमुख पंचायत सर्व मान्यवर या ठिकाणी लेखणीतून अवतरलेला आहे। या यशस्वी होण्यासाठी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या समारंभाचे उद्घाटन कार्यक्रमाचे पद्मभूषण नाईक साहेब कार्यक्रमामध्ये साहेबराव प्रोफेसर आले त्यानंतर माननीय राजेंद्रनाथ देशमुख पंचायत सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न होतोय। व्यापारी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित आहेत। त्यांचे अधिकारी मनसरोवराचे स्वागत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर कृष्णाजी इंगोलेकर, आई गुलाबराव खरात, विनोद सरगर, म्हणजे शिवाजीराव तात्या पाटील, धन्यवाद मान्यवरांना त्यांच्यावर त्यांचं स्थानापन्न व्हायचं आहे। तात्या पाटील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी डॉक्टर रवींद्र खरात, डॉक्टर